इथं आहे पब्लिक. आता आपण हे बघू शकता. थांबणार आता लोणावळा घाटात आहे. ते थांबलो होतं थोडंसं आणि आम्ही सकाळीच निघालो आहे 11च्या आसपास, 10:30च्या नंतरच लोहगडसाठी. पाऊस होता त्यामुळे कॅमेरा बाहेर काढू शकलो नाही आहे. त्यामुळे आता इथे काढला, थोडासा 1-2 फोटो क्लिक केले. म्हटलं ठीक आहे चला आता निघूयात. तर आपण कॅमेरा पण चालू केला पाहिजे. आणि थोडंसं वातावरण शांत होतं, इकडे पाऊस नाही आहे त्यामुळं आपण कॅमेरा परत काढलेला आहे. माईक वगैरे ओके, साऊंड ओके येतो आहे, आवाज ओके येतो आहे माझा एकदम. आणि फोन पण भिजेल म्हणून त्याला एका थैलीमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे, तर वरती जाऊन थोडंसं खायचा विचार करेल, भूक लागले. मी तर सकाळी फुल नाश्ता करून निघालो होतो. थंडी वाजत आहे नॉर्मल, जास्त नाही आहे. हे पाहू शकता हे. आणि ठीक आहे, हा अचानकमध्ये प्लॅन झालेला आहे लोहगडसाठी. ठीक आहे, आपल्यासोबत पुढे एक बाईक आहे RTR हां TVS RTR आय थिंक हवंही आहे. आणि राज चालवतो ती बाईक आणि माझी ब्लॅकी. यासाठी मी कवर घेतला होता फोनसाठी. म्हटलं ठीक आहे आपल्याला लागेल, पण तो बसत नाही आहे माउंटमध्ये, म्हणून म्हटलं थैलीमध्ये टाकून देतो. ठीक आहे, खूप जास्त पाऊस होता त्यामुळे कॅमेरा पूर्ण बाहेर काढू शकलो नाही मी GoPro. तर ठीक आहे, आता लोणावळा घाट म्हटलं आलो आहे, पाऊस पण शांत आहे, तर आपण कॅमेरा काढायला काय हरकत नाही आहे. आता कॅमेरा काढला, ही पाहू शकता RTR TVS. हां, माझ्या मागे अशू बसलेली आहे. थांबून पूर्ण शूट नाही गेले. पावर सर्व्हिसिंगला आलेली आहे बाईक, त्यामुळे पावर नाही देते, पिकअप नाही देते. आता एकदम डाऊन झाला 3rd गिअरला, मग 2ndला घेतली. ठीक आहे, कॅमेरा अँगल कसा आहे आता. ठीक आहे, आत्ता जस्ट चालू केला आहे. वरती जाऊन जेवायला थांबेलच, म्हणजे नाश्ता करायला थांबेलच. नाश्ता पण नाही, जेवायचीच वेळ झाली खरं तर. काहीतरी खावं लागणार आहे थोडंफार. आणि तिथून हे बघा, ही बोलते तुझ्या ब्लॉगमध्ये येत नाही मी मागे बसल्यावर. तर ठीक आहे, आपण थांबल्यावर पण सर्वांना घेऊ ब्लॉगमध्ये आणि हा प्रॉपर शूट करूयात. कारण मी नेहमी ब्लॉग बनवताना डायरेक्ट कंटिन्यूमध्ये असतो. कधी ब्रेक घेतल्यानंतर काही जास्त मी थांबत नाही किंवा बोलत नाही आहे. समजा जेवणाचा ब्रेक घेतलं तर तिथे थोडंसं टाईम स्पेंड केला पाहिजे किंवा बोललं पाहिजे, ते मी जास्त करत नाही आहे. ठीक आहे, थोडंसं वरती जाऊया. हे तर थोडंसं महाग असेल सर्व. आणि हे पाहू शकता पूर्ण धुकं, अंधार पडलं आहे सर्व. आत्ता म्हणजे आता वाजलेत बघा किती, 1:17 झालेले आहेत. हो, फोटोशूट चालला आहे पब्लिकचा. आपलं लक्ष पुढे असू द्यात. अगोदरच ब्लॅकीचा बॅक रिअर ब्रेक लागत नाही आहे, जे सर्व्हिसिंग आल्यामुळे. त्यामुळे थोडंसं असं वाटतं आहे ब्रेक घासतो आहे, आवाज येत होता. आणि हँडलमध्ये मला वाटतं कदाचित काम करावं लागणार आहे, कारण खूप लूज झालेलं आहे. नॉर्मल टर्निंगला किंवा स्पीड ब्रेकरला एकदम स्लो केल्यानंतर गाडी थोडीशी वायबल म्हणजे स्टेअरिंगमध्ये थोडंसं स्टेबल राहत नाही आहे. मी तर लोहगडला कदाचित नाही, पहिल्यांदाच चाललो आहे. आणि मी पहिला कोणत्या किल्ल्यावर गेलो असेल तर तो प्रतापगड असेल. रायगडला जाणार होतो, पण अजून तो प्लॅन कधी सक्सेस झालाच नाही माझा, की रायगड फिरून येईल. बघायचं आहे मला, रायगड जायचं आहे. आणि ह्या दिवसातच गेलो तर आणखी मजा येईल. तिथे खूप सारं असं ग्रीन, सर्व ग्रीनरी, झाडे वगैरे एकदम मस्त वाटेल. हवामान चांगलं असेल आता तसं म्हटलं तर गावी रायगड साईडला. इथे आहे रे. ओके, आलं का? इथे कुठेतरी होतं रे यार. ठीक आहे, खाण्यासाठी इथे एक हॉटेल आहे वरती.
अब इथे एक आहे आणि तिथे एक आहे जवळ. हा तिथं वरती एक आहे. हां मी इथे खाली नाही, वरती खाल्लंय. खाल्लं नाहीये. नाही इथे नाही, नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज आहे. इथे थांबायचं का? इथे एक वरती एक आहे तिथे. इथे थांबायचं, पुढे थांबायचं तिथे वरती. चालेल. वडापाव वगैरे असेल का? पण आता नॉर्मलच खाणार आहे ना आपण. काय जेवायचं आहे की नाश्ता? जेवणार एक का नॉर्मल खायचं? मग तिथे पुढे जाऊ. तिथे बघ, तिथं दाखवते साते मिसळ. हळू. साठे मिसळ. चला इथे आता थोडंसं मिसळ वगैरे बघूयात आणि इथे खाऊया. चला बाय. अजून पोहोचलोच नाही. अरे आत्ताच अंधार असतं. रेकॉर्डिंग करतोय. सांगणार कधी आम्ही थोड्या वेळा ऍक्टिंग केली असती. अरे हा बाबा चिठ्ठी आणतो. काय मागवले? वडापाव. काय खायचं ना तुला? मागव ना. काय आम्ही दुसरं काय नाही. वडापाव मी मेन्शन करा ना मला. मी स्टोरी टाकते. हे बाई इथे काही नाही करा ना. माझं स्टोरी टाकले. केलं मी. तुम्ही ॲड करा. वडापाव वगैरे मागवले, कॉफी मागवले. बघूया कधी. आजू भेटू का? अरे काय रे तुमचं? थंडी वाजतीये पण मला हेतूच जाणार. थंडी वाजतीये पण थंड पाणी काय आपण कोणी करू आणि हा नंबर खायला लागतो पण पाहिजे. त्याला खावला लागतो. जास्त पडेल ना तेवढी थंडी वाढेल.
ते राजाने अशी बसले आता निघूयात. साठे मिसळ जायचे थांबले होते. आणि कॅमेराचा गोप्रोचा जो माईक होता तो काढून ठेवला कारण गेलो ना. बाईकचे टायर चांगले राहतो त्यामुळे स्पीड होण्याचे चान्सेस नाहीत पण स्पीड होणार ब्रेकिंगमध्ये. जेव्हा ब्रेकिंग करायची असेल अर्जन हवा रिअर टायर आहे चाललो असेल तर हा माझा बाईकमधला दुसरा असतो. पहिला मी केला आहे प्रतापगड, हा होता लोहगड. ठीक आहे पाहूयात. माझं प्लॅन खूप वेळा झालं रायगडचं पण अजूनपर्यंत सक्सेस झालं नाही. करेक्ट त्या टाईमलाच करावं लागेल, मजा येईल. हे जे वातावरण आहे कॅमेरा अँगल मोठा सगळे काय माहीत परिव चालू असेल तर ठीक आहे. वाटत नाही परिव चालू ठीक आहे. जसं आहे तसं बेस्ट करून हा मित्रांनो
पनवेलपासून पुढे. मागे 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 कुठेतरी मागे म्हटलं कुठेतरी मागेच आहे. मागे आतमध्ये राईटला नव्हतं ना आतमध्ये मागेच दाखवतोय. कुठून कदाचित इथूनच असेल. थांब जरा बघू. इथूनच जायला लागेल वरून. थोडंसं बोलण्याच्या नादात आपण पुढे आलो. कदाचित मॅपचं कसं काय तो बघूया गेलं. ओके हां सर हेच आहे. हे थोडंसं समजून येणार नाही कधी कधी. मी तरी नॉर्मल होतो, जास्त स्पीडमध्ये नव्हतो. अचानक लक्ष गेला मॅपवरती की आपण थोडंसं पुढे चाललो आहे. मस्त काम केलं. कन्फ्युज आहे समजून येणार नाही. चकवा बसेल कोणाला इथे आल्यावर. ठीक आहे थोड्यासाठी चुकणार होतो. इकडे काय आहे बॅकवरती जरा तरच येतो मला, कारण ब्रेकिंगचा काहीतरी इश्यू आहे. रिअल ब्रेक आवाज येतो आहे. जावं लागेल पण होतं तिथं पण होतं. ठीक आहे तर पूर्ण चकवा बसेल असंच एरिया आहे. मध्ये रोड आहे. फुल कन्फ्युजन. प्रतापगड एवढा तरी येते नाही. थोडंसं जाम त्याला म्हणतात तर खूप आहे कन्फ्युजन. तिथून पण येऊ शकत होतो. ठीक आहे थोडंसं पुढे आलं म्हटलं चला थोडंसं आहे आरामातच जावं लागेल. रोड थोडासा खराब वाटतोय मला. अशी साईडला कट जी आहे ती जास्त भेटली नाही पाहिजे. त्यामुळे
आवाज येतोय ना कसला तरी. उत्तर जरा फोडून आवाज येतोय कसला तरी. मागून येतोय काहीतरी लागतं आहे ती गाडी. बहुतेक टायर मध्ये काहीतरी मगाशी अटकलं. पण तसंच वाटत होतं. नाही आला 2-2 आता कंटिन्यू. आता कंटिन्यू आलंय ते. ओके पाठी काहीतरी आहे. दाखवतोय पण काय करायचं. ओके हां तू फुल स्क्रीन काढशील ना. फुल स्क्रीन काढशील ना. फुल पण काढ आणि एक हे पण काढ आडवी पण काढ. हां आहे मी पण केलं. तर पण पायथ्याशी आहे ना. सेल्फी काढायची. सेल्फी दिसायचे का. मी हेल्मेटमुळे दिसणार नाही एवढं. दिसतोय. ठीक आहे. किती लांब आहे अजून? 6 मिनिटावर आता आपण आहे दौडायला खूप आहे का? लोहगडच्या पायथ्याशी. तो 6 मिनिटावर दाखवत आहे. 5 किलोमीटर वरती जाऊन तिकडे जाऊन चढायचं आहे परत. बाईक पार्किंगसाठी जागा असेल तिकडे बघूया. चढायला किती जास्त आहे की. ट्रेनच्या चढली आहे तर ती वैतागली आहे. हां बस. व्हिडिओ कशी काढणार? तसं घेतलंय मी इकडे. कॅप्चर झालंय माझ्याकडे. सुपर व्ह्यूमध्ये झालं. यार मी तुझ्या मागे बसली की मी तर दिसत नाही त्याच्यात. हा यार मस्त आहे. लास्ट टाइम पण सांगते ना. नाही पडणार. आवाज येतोय. अरे मग काय झालं आवाज? आवाज येतोय ना. तर इथून खाली जाईल ना तेव्हा पहिले बघू. चेन फिट करू आणि हे पण करून घेऊ. हे पण करून आपलं चेन क्लीन करून घेऊ. ल्यूब लावून घेऊ. चेन क्लीनची गरज नाही एवढी वाटत. ल्यूब करावी लागेल. कोणाला तिथं काय वेगळंच कांड होतं. स्टार्ट करते पहिलं बॅलन्स करतच नाही. पहिले गाडी पाय वरती मोकळा. हां अरे प्रत्येकाचा गाडी माझ्या गाडी एक मेजर इश्यू झालेला आहे बाईकमध्ये. चेन एकदम लूज झाल्यामुळे आवाज येतो. खूप जास्त आवाज येतो. आता इथे वरतीच आम्ही आलो आहे लोहगडला पायथ्याशीच आहे. आणि एक 5 मिनिटावर दाखवत आहे मॅपवर किती चढायला वरती ते बघूया. म्हणजे किती वेळ लागेल. लागू तर चालेल पण झाल्यानंतर मी नंतर खाली लोणावळ्यामध्ये किंवा लोणावळ्याच्या पाठी जिथे गॅरेज भेटेल तिथं चेन फिट करून घ्यावी लागणार आहे. कारण खूप एवढी लूक झाली ना की त्याचा आवाज येतो. माझ्या लक्षानं गेलं. नोटिफिकेशन केलं नव्हतं मी. आणि एक चेन लूज असेल तर मग चढायला अवघड होतो जरा. माझं आत्ता तसंच झालं. मागे खूप जास्त आवाज यायला लागला. आणि स्पीडमध्ये डायरेक्ट न्यूटनला गेली गाडी. ते फास्ट करण्यात असतं नाही कारण हा रोड जो आहे त्याच्यात बारीक कसं पण एकदम. जाऊ दे नाही करत ना काय. एकदम आत्ता ट्रेकिंग करणं होतं कारण खूप चिखल आहे. थोडंफार काही गाडीला झालं मला वाईट वाटतं. म्हणजे जास्तच 2 दिवसावर सर्व्हिसिंग आली पण आज असं केलं आहे की ह्या सोबत ह्या गोष्टी होत राहतात. कारण मी जास्त लक्ष न दिल्यामुळे चेन लूज अगोदरच झालेली बहुतेक. आता ती जास्त झाली. लगातार आम्ही लास्ट वीकला इकडे गेलो अलिबाग आणि त्यानंतर
नंतर आता इकडे माझ्या फोनमध्ये त्याच्या फोनमध्ये टाकलं मी. हे पण अंदर नाही भेटणार? अंदर नाही भेटणार ना? अंदर नाही भेटणार? हो घरला चालू होतं त्यामुळे थोडासा आवाज कमी झालेला आहे. सेकंड हँड फर्स्टला घेतली तर खूप जास्त वाटतं. चढ आला तर ते आवाज येतो आहे कारण ताकद लागते त्याची. पण पीठ असेल तर आरामात झाली रायडर. ती घाबरते अगोदरच पडले त्या दिवशी. आपण नाही घेणार कारण अगोदरच बाईकचा हे लागेल तिथे आरामात जावं लागेल कारण चिखल आहे त्यामुळे स्पीड होईल जास्त बाहेर काढली तर सेंटरने जाऊ द्यात. रिटर्न द्या बरोबर. गावाला खूप चलना नहीं है आराम से जाना मतलब कुछ किया तो सीधा इधर जो खोदा है ना उधर जाएंगे. तरी पण माझी बाईक माझी ब्लॅकसोबत नसेल माझ्या आणि मी कोणाची ब्लॅकची म्हणजे MT-15 बघितली माझ्या ब्लॅकला मॅच करतो नेहमी. एक कनेक्ट असंच म्हटलं बाईकसोबत न जातो. तिथे पाऊस तरी थांबतं आहे पण मी माईक नाही लावला पण चेक करेल मी ऑडिओ कसा येतो नाही ते चांगलाच असो कारण ऑडिओ नसेल तर व्हिडिओमध्ये जी क्वालिटी हवी ती नाही भेटणार. तू आहेस बघ हे पण तूच आहेस. हा ठीक आहे. वाटतं की जेव्हा स्पीड एकदम कमी झाली होती तेव्हा ट्रेनचा आवाज खूप जास्त येत होता वाचत होती ट्रेन. चेक केल्यानंतर मी असं वाटत होतं पूर्ण म्हणजे हे उडत चाललं आहे जे ग्रीपनेस असते. चेक करू असणार मोठ्या वाड्यांना पार्किंग म्हणजे इथे पण असेल. ठीक आहे चांगली गोष्ट इथे बाईक पार्किंगसाठी जागा आहे इथे. हेल्मेट्स वगैरे काय करायचं माहीत नाही मला पण ठीक आहे सध्या तरी आपण इथे स्टॉप करूयात हा ब्लॉग. सगळी कशी फिरते टाक आतमध्ये जाऊ दे आतमध्ये. ठीक आहे स्टॉप. तिथे टाकतोय का तिथे लाव मी इथे लावतो. पार्किंग करू. 20 रुपये आहेत बाईकचे आणि मला वाटतं
मोठ्या गाडीचे 50 या 40 रुपये असतील. ठीक आहे. बाईकचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व केला पाहिजे. तिथून झाल्यानंतर पहिला तो विषय, कारण आपल्याला परत इथून मुंबई ठाण्याला जायचं आहे. ठाण्याला जाणार नाही, कबाड्यापर्यंतच जाईल. ठीक आहे. खूप घाण झाली हे पाहू शकता तुम्ही. ट्रेनचा आवाज जास्तच येत होता. ठीक आहे. असो, ते आपली पब्लिक हे समोर वगैरे काढते की हेल्मेट घेऊ. हां इथेच ठेवू, फक्त कॅमेरा वगैरे लागणार असेल तर वरती घेऊ. एक बॅग घे पूर्ण. चाचा ठीक आहे चालेल. आम्ही 4 जण आलो. ठीक आहे, हा ब्लॉग इथे स्टॉप करूया आपण. जवळपास थांबा. आम्ही 4 जण आलो इथे. ठीक आहे, हा ब्लॉग इथे स्टॉप करूया. भेटूया आपण वरती. इथून चालत जातानाच बघूया सर्व. अरे रात्री बोललो.